नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. राज्यामध्ये पावसाचा सर्वात मोठा इशारा. राज्यामध्ये गेल्या त्या 48 तासामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. विजांच्या कडकडासह अतिवृष्टीची शक्यता. 100 मिलीमीटरपर्यंत पाऊस राज्यातील या जिल्ह्यांमध्ये होणार आहे. काय आहे सविस्तर अपडेट? गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर दडून बसलेला पाऊस आता पुन्हा सुरू झालेला आहे आणि देशामध्ये चांगला पाऊस व्हायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे, वॉर्निंग कुठे दिलेलं आहे, त्यामध्ये आपण जर बघितलं मुंबईचा घाटमाथा असेल, त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टी असेल, त्याचप्रमाणे नाशिक असेल, त्याचप्रमाणे अहिल्यानगर असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, अमरावती असेल, या राज्यामध्ये सर्व ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. मग काय आहे हवामान विभागाची अपडेट? कोणत्या ठिकाणी किती पाऊस होणार? शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगेच घाई न करता 4 ते 5 दिवस अजून थांबायचं आहे, कारण मोठ्या मुसळधार पावसामुळे पेरण्या पुन्हा एकदा आपल्याला फेल जाऊ शकते, वाहून जाण्याची सुद्धा शक्यता आहे. राज्यामध्ये येत्या 48 तास रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. या रेड अलर्टनुसार मुंबई, नाशिक, पुणे, त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, रायगड, पनवेल, सिंधुदुर्ग, त्याचप्रमाणे चिपळूण, त्याचप्रमाणे पालघर, नाशिक या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अरबी महासागरातून मोठ्या प्रमाणात वारे व्हायला सुरुवात झाली आहे. या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. आपल्याला जर बघितलं तर वाऱ्यांची दिशा आहे मुंबई मार्गे, ते महाराष्ट्रामध्ये वारे एंटर करत आहे. पुणे असेल, दमण असेल, इकडून मोठ्या प्रमाणात वारे आल्यामुळे इकडं राज्यामध्ये पूर्व किनाऱ्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस व्हायला सुरुवात झाली. अरबी समुद्र हा महाराष्ट्रातील पावसाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात वारे वाहून पाऊस होण्याची शक्यता आपल्या राज्यामध्ये असते. मग आता किती दिवस पावसाचे? आपण अजून 4 ते 5 दिवस पाऊस अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. सध्या मान्सून जोरदार सुरू झालेला आहे. अल निनो असेल, यामुळे यावर्षी थोडासा पावसाळा उशीर झाला होता, परंतु आता चांगला पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक अपडेट. काही ठिकाणी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे. लोकलच्या किनारपट्टीवरती पाऊस साचायला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये काही ठिकाणी पाणी तुंबून गटारांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला सुरुवात झाली आहे. मग आता अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पुढची भूमिका काय घेणं गरजेचं आहे? किती दिवस पेरणीसाठी वाट पाहायची आहे? तर साधारणतः 5 जुलै ही तारीख शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आहे. 5 दिवस अजून आपण वाट बघून 5 दिवसानंतर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर आता पिके खराब होण्याची शक्यतासुद्धा शेतकऱ्यांना नाकारता येणार नाही. नवीन सिंगजमाळे यामध्ये आपण लागवडी करायची आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, मूग असेल, त्याचप्रमाणे ऊस लागवड असेल, सोयाबीन लागवड असेल, ही सर्व कामे शेतकऱ्यांची आता इथून पुढे लगबगीने चालू होणार आहे. मग आता 5 दिवस मोठ्या प्रमाणात हवामान विभागाच्या अंदाजानुसार रेड अलर्ट जारी केलेला आहे. आपल्या परिसरात आतापर्यंत किती पाऊस झालेला आहे, आपल्याला पेरणीयोग्य किती पाऊस उपलब्ध आहे आणि इथून पुढचा अपडेट कसा आहे, ही सर्व माहिती चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. राज्यातील हवामान विभागाची सविस्तर अपडेट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा कांदासुद्धा आता भिजायला सुरुवात झालेली आहे. ज्यांनी कांदा साठवलेला असेल तेव्हा शेतकऱ्यांना विनंती आहे, आपण थोडा थोडा कांदा विकणं गरजेचं आहे, कारण जर चाळी सडल्या तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा आपल्या होण्याची शक्यता आहे. राज्यातील पावसाची सर्व अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे शेतीविषयी नवीन नवीन माहिती असेल, समस्या असतील, यांचे विनाकारण असेल, हे सर्व अपडेट चॅनलच्या माध्यमातून जाणून घ्या. चॅनल लाईक करा. आपल्या परिसरातील कमेंट करा की वातावरणाची परिस्थिती सध्या काय आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.